नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही. पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजन यांच्यामध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. संजय शिरसाट आणि गोगावलेंना पदमुक्त केल्यानं शिंदे नाराज असल्याची माहिती. एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं वावगं काय? उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून भरत गोगावले यांची पाठराखण. दरम्यान मी गावी आलो की नाराज झालो असं सगळेच म्हणतात. मी प्रकल्पासाठी गावी आलो आहे. नाराजीच्या चर्चांवर शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता. रायगडच्या पालकमंत्री पदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच. गोगावलेंना रायगडमधील 5 आमदारांचा पाठिंबा. महायुती असताना देखील रायगडच्या तिन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव न घेता तटकरे यांच्यावर निशाणा. भाजपचा पालकमंत्री चालला असता पण राष्ट्रवादीचा नाही. थोरवे यांचं वक्तव्य. कधीही न झुकणारे मुख्यमंत्री संख्याबळ असून देखील झुकले कसे? मुख्यमंत्री दादागिरी सहन करतात कसे? पालकमंत्री पदाच्या वादावरून आदित्य ठाकरे यांचा सवाल. प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच झेंडावंदन करणार. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री दावोसवरून परतल्यानंतरच होणार. पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांकडे परत या. दादांना सांगितलं होतं. दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या. मी पवारांना ते सांगितलं. मुंडेंच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांची देखील प्रतिक्रिया. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिला सर्व्हे. सर्व्हेमध्ये भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याची माहिती. भाजपच्या अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली.